नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगरमध्ये एक बिबट्या रहिवाशी भागात शिरल्यानं खळबळ उडाली होती। या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं। सकाळी बांधकाम सुरू असलेल्या रो हाऊसवर कामगार आपल्या कामात गुंतले होते। याच दरम्यान अचानक बिबट्या त्यांच्या समोर आला आणि कामगारांनी जीव वाचवण्यासाठी धूम ठोकली। नंतर हा बिबट्या रो हाऊस परिसरात शांतपणे बसलेला दिसून आला। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची प्रचंड गर्दी झाली। मात्र बिबट्या अचानक बाहेर पडला आणि नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली। गंगापूर रोड पथक, वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होत शोध मोहीम सुरू करण्यात आली। प्राथमिक अंदाजानुसार बिबट्या रो हाऊसमध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली। मात्र शोध मोहीम सुरू असतानाच तो जवळील गवतामध्ये बाहेर येताना दिसला। वन विभागाने त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा झुडपांमध्ये पसार झाला। मात्र नंतर तो शिवाजीनगरमधील तुकाराम महाराज क्रीडांगण परिसरात तुळजाभवानी मंदिराच्या मागील बाजूस असल्याचं स्पष्ट झालं। वन विभागाने संपूर्ण परिसर सील केला आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं। तरी देखील कुतूहलापोटी काही ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचं दिसून आलं। सुरुवातीला बिबट्या झाडी झुडपात लपला होता। त्याला जेरबंद करण्यासाठी जेसीबीनं झाडं हटवण्यात आली। इतक्यात हा बिबट्या एका गेस्ट हाऊसच्या मागील बाजूकडील खिडकीत अवघड जागी लपून बसला असल्याचं बघायला मिळालं। या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं त्याला बंदुकीतून गुंगीचं औषध दिलं। या बिबट्याला बेशुद्ध झाल्यानंतर वन विभागानं पकडून हे रेस्क्यू ऑपरेशन अखेर यशस्वीपणे पूर्ण केलंय। बिबट्याला पकडण्यासाठी 6 तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। बिबट्याला पकडण्यात यश आल्यानं तेथील रहिवाशांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला। आणि मार्ग गेलो त्या 4 नंबरच्या रूमपर्यंत, तर पाठीमागल्या बाजूला दिसला मला तो, माझ्यावर डरकला। काय होतं ते? बिबट्या होता, कट्ट्या पट्ट्याला, आणि जास्त का हाईटवाला नव्हता, छोटा होता, मीडियममध्ये। तो काय असा तंदुरुस्त नव्हता, असं वाटतं मला। त्यांनी काही कुत्रं बित्र काही खाल्लेलं आहे? काही नव्हतं खाल्लेलं, असं लुकलेलं आहे। हा का? हां, त्याला बघून मी घेऊन गेलो। माझ्या अजिबात पूर्ण कापडे झालेले। साधारणतः किती वाजता? 9च्या दरम्यान। 9च्या दरम्यान। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।